नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. वडिलांचं वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज 70 आहे म्हणून सांगितलं. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. पुढची कंडिशन सांगितले की वडिलांचं जे वय आहे त्याची दुप्पट करा आणि ते सनच्या एज मध्ये म्हणजे त्या मुलाच्या वयामध्ये ते ऍड करा. दोघांची बेरीज किती होणार? 95 होणार. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. त्यांचं आत्ताची वय काय असतील हे त्यांनी विचारले. आत्ताची वय आपण एक्स आणि वाय इयर्स कन्सिडर करूया आणि मग बघू एक एक कंडिशन वापरून काय काय होतं. assume that present age of a father is equal to x years. Present age of a son equal to y years. म्हणजे पहिली कंडिशन आहे ती बघूया आपण. फ्रॉम फर्स्ट कंडिशन पहिल्या कंडिशन मध्ये काय सांगितलंय? सम ऑफ फादर्स एज. फादर्स एज आहे एक्स प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे 2y. दिस इज इक्वल टू 70. हे तुमचं इक्वेशन नंबर 1 होईल. फ्रॉम सेकंड कंडिशन मग सेकंड कंडिशन मध्ये काय सांगितलंय? डबल द एज ऑफ फादर. फादरचं आत्ताचं वय एक्स आहे त्याचं डबल करा म्हणजे 2x अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन. सनचं एज आहे y. ही समेशन होते 95. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. एवढी 2 इक्वेशन्स तुम्ही फक्त आता काय करायचे आहेत? सोडवायचे आहेत. मग त्याच्यासाठी मी पहिल्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करतोय आणि सबट्रॅक्शन करून घेतो. एक त्या ठिकाणाचं वाक्य लिहूया. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2. पहिल्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं इथे येणार 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. हे पहिलं इक्वेशन. सेकंड इक्वेशन ऍज इट इज, त्याच्यात काही बदल करायचा नाही. यांची सबट्रॅक्शन करून घ्या. हे कॅन्सल होईल. इथं चिन्ह बदलून घ्या. 4y मायनस y 3y. दिस इज इक्वल टू, हे तेवढं सोडवावं लागेल. 5 आणि 5 10. 5 झाले 1. 14 मधून 10 गेले उरले 4. हे असेल. therefore y इक्वल टू 15. 3 न फक्त इकडे डिवाइड करा. ही y ची व्हॅल्यू होईल. ही व्हॅल्यू पहिल्या इक्वेशन मध्ये किंवा दुसऱ्या इक्वेशन, मी दुसऱ्या इक्वेशन मध्ये वापरतो. युझिंग y इक्वल टू 15. इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 आहे 2x प्लस y इज इक्वल टू 95. त्याच्यामध्ये y च्या ठिकाणी हे 15 वापरूया. हे पलीकडे नेऊन सबट्रॅक्ट करा. मग 95 मधून 15 सबट्रॅक्ट केले की हे 80 येणार. तर 2 न फक्त पलीकडे डिवाइड करून घ्या. 80 डिवायडेड बाय 2
येणार 40. Therefore, father's present age is equal to 40 years and son's present age is equal to 15 years. या पद्धतीने त्यांची फायनल आन्सर्स येतील. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. The denominator of a fraction is 4 more than twice its numerator. बघा कंडिशन्स कशा दिलेल्या आहेत त्या. दुसरी कंडिशन सांगितलेली आहे, डिनॉमिनेटर बिकम्स 12 times the numerator if both the numerator and the denominator are reduced by 6. Then find the fraction. एक एक कंडिशन कन्सिडर करू. फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर या दोन गोष्टी असतात. त्याच्यातलं न्यूमरेटर आपण एक्स कन्सिडर करूया, डिनॉमिनेटरला वाय कन्सिडर करूया. Assume that x equal to numerator and y equal to denominator of a fraction. मग तो फ्रॅक्शन कसा असेल? Therefore, the fraction is equal to x upon y. हे असेल. आता त्यांनी पहिली कंडिशन काय दिलेली आहे ती जरा व्यवस्थित वाचा. फ्रॉम फर्स्ट कंडिशन काय म्हटले बघा, डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज 4 more than twice its न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटरची दुप्पट करायची आणि त्याच्यामध्ये 4 ऍड करायचं म्हणजे डिनॉमिनेटर मिळतो. म्हणजे थोडक्यात जर हे शब्दामध्ये जर मांडायचं म्हटलं, डिनॉमिनेटर इज इक्वल टू ट्वाइस इट्स न्यूमरेटर म्हणजे 2 times न्यूमरेटर आणि त्याच्यापेक्षा 4 न जास्त आहे म्हणजे +4 हे असं येणार. म्हणजेच हे इक्वेशन असेल y इक्वल टू 2x + 4 हे असं इक्वेशन येईल. मग याचं सिम्प्लिफिकेशन करून घेऊया. 2x - y ला इकडे घेतोय, 4 ला पलीकडे पाठवतोय. दिस इज इक्वल टू -4 अँड दिस इज इक्वेशन 1. आता पुढची कंडिशन काय सांगितलेली आहे बघा. नाउ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर ही घेतोय पहिल्यांदा. बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्युस्ड बाय 6. म्हणजे मग नवीन न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मग काय असतील? वाक्य लिहूया इथं आपण. नाउ बोथ numerator and denominator are reduced by 6. Therefore, new numerator is equal to x minus 6. New denominator is equal to y minus 6. मग अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय सांगितलं बघा, डिनॉमिनेटर बिकम्स, कंडिशन बघून घ्या, डिनॉमिनेटर बिकम्स 12 times द न्यूमरेटर. म्हणजे डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स होतो.
परत एकदा वाक्य. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. Denominator is equal to 12 times न्यूमरेटर. आता हे नवीन जे चेंजेस झालेले आहेत ते घ्यायचे त्याच्यात. मग नवीन डिनॉमिनेटर किती आहे? y मायनस 6 आहे. दिस इज इक्वल टू 12 टाइम्स x मायनस 6 हे असेल. देअरफॉर y मायनस 6 इक्वल टू 12 न आत मल्टिप्लाय करून घ्या. 12 इंटू 6 12 हे असं येणार. आता याच्यावरून इक्वेशन तयार करून घ्या. 12x मायनस वाय ते इकडे येईल आणि हे -72 इकडे घ्या. इकडे आल्यानंतर प्लस होईल. 72 मायनस 6 वजाबाकी करून बघा 66 येते का? ह्याच्यावरून तुम्हाला दुसरं इक्वेशन मिळेल. 12x मायनस वाय is equal to 66. This is equation number 2. ही दोन इक्वेशन्स आहेत बघ. ही दोन इक्वेशन्स इथे एक आहे तेच मी फक्त इथे लिहून घेतोय. ही दोन इक्वेशन्स आता आपल्याला सोडवायची आहेत. परत एकदा ही दोन्ही इक्वेशन्स मी इथं घेतलेलीच आहेत इथं मांडून. नेक्स्ट लाईनला परत एकदा लिहून घेतोय इथं. या पद्धतीने येतील इक्वेशन्स. मग आता मायनस वाय दोन्ही सेमच टर्म्स आहेत, चिन्ह सेम आहेत. सबट्रॅक्शन करून घ्या त्यांची. हे असं दिसेल. 2 मायनस 12 ते येणार -10x. -4 मायनस 66 ते होणार -70. देअरफॉर x इक्वल टू 7 असेल. आता ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये वापरतोय. using x equal to 7 in equation 1. इक्वेशन 1 जे आहे ते पुढे लिहून घेतोय मी. 2x मायनस वाय इक्वल टू -4. याच्यात x च्या ठिकाणी 7 वापरा. तर हे सोडवून घ्या. देअरफॉर y इक्वल टू हे इकडे आणून ऍड करून घ्या. 14 प्लस 4 होणार ते होणार 18 हे असेल. देअरफॉर रिक्वायर्ड फ्रॅक्शन इक्वल टू x upon y that is equal to 7 upon 18 हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 2 types of boxes A, B are to be placed in a truck having capacity of 10 tons. त्या ट्रक मध्ये जास्तीत जास्त तुम्ही 10 टन्स एवढा माल त्याच्यामध्ये भरू शकताय. ही त्याची मॅक्सिमम कॅपॅसिटी आहे. when 150 boxes of type A चे 150 बॉक्स आहेत and 100 boxes of type B चे 100 बॉक्स आहेत. they are loaded in the truck. it weighs 10 tons. जेव्हा हे या पद्धतीने काउंट A आणि B चे घेतले त्यावेळेला एकूण वजन किती झालं? 10 टन्स. म्हणजे त्याची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढं ते भरलेलं आहे. ही पहिली कंडिशन होती. बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए, आता दुसरी कंडिशन. टाइप ए चे 260 बॉक्स सांगितले. दे आर लोडेड इन द ट्रक. इट कॅन स्टील अकॉमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की ए चे जर 260 बॉक्स जर तुम्ही ट्रक मध्ये ठेवले
तर त्या ट्रकमध्ये टाईप बी च्या अजून 40 बॉक्स बसण्या एवढी जागा आहे. अकॉमोडेट त्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊ शकतं, त्याच्यामध्ये एवढे बॉक्स अजून बसू शकतात, सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. मग हे टाईप बी चे 40 आणि 260 ए चे असे जर तुम्ही ठेवले तर तो फुल्ली लोड होईल ट्रक, म्हणजेच त्याची टोटल वेट किती होईल, 10 टन्स हे त्याचं वेट होईल. फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्स. प्रत्येक प्रकारच्या बॉक्सचं वेट किती असेल असं त्यांनी विचारलं. हे बरंचसं सगळं टन मध्ये दिलेलं आहे. आपण पण बॉक्सची वेट सुरुवातीला टन्स मध्ये कन्सिडर करू आणि सगळ्यात शेवटी त्यांना किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करून घेऊया. ॲज्युम दॅट weight of box of type A is equal to x ton. Weight of box of type B is equal to y ton. मी असं कन्सिडर करतो. आता याची टोटल कपॅसिटी ती पण एक लक्षात ठेवा. टोटल कपॅसिटी ऑफ ट्रक इज इक्वल टू 10 टन्स. आता एक एक कंडिशन घ्या आणि बघा काय काय तयार होते त्या ठिकाणी. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, काय सांगितले पहिल्या कंडिशन मध्ये, टाईप ए चे 150 बॉक्स सांगितले, म्हणजेच 150 एक्स, प्लस टाईप बी चे 100 बॉक्स सांगितले, 100 वाय. टोटल कपॅसिटी किती होते, 10 टन्स होते. आता हे पहिलं इक्वेशन होईल, ह्याला 10 ने डिव्हाइड करून घेऊया. इथंच आपण इझिली पॉसिबल आहे ते. 15x प्लस 10y दिस इज इक्वल टू 1. हे झालं इक्वेशन नंबर 1. आता पुढचं काय सांगितलं बघा, 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए. फ्रॉम सेकंड कंडिशन, 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए, आणि त्यावेळेला टाइप बी चे किती आहेत, 40 बॉक्सेस आहेत, 40y इज इक्वल टू, टोटली लोड होतं ते, टोटल कपॅसिटी 10 टन्स आहे, त्यामुळे हे इक्वल टू 10 येणार. मग याला पण 10 ने डिव्हाइड करून घ्या. इथे येणार 26x प्लस 4y दिस इज इक्वल टू 1. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. हे अशी 2 इक्वेशन्स तुम्हाला मिळतील. आता ही 2 इक्वेशन्स सोडवायची आहेत. मग कसं सोप्या पद्धतीनं त्याला करता येईल ते बघूया आता आपण. याच्यामध्ये 15-26 इकडे तर काय नादाला लागायला नको, हेच बघूया इकडे शक्यतो करून. मग पहिल्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे इथं 20 येईल, आणि याला 5 न मल्टिप्लाय करतोय म्हणजे इथं पण 20 येईल. वाक्य लिहूया त्या पद्धतीनं. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 by 2 and इक्वेशन 2 by 5. मग पहिल्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय केलं तुम्ही तर हे किती होणार, 30x प्लस 20y दिस इज इक्वल टू 2. याला 5 न मल्टिप्लाय करा, हे किती होते बघा, 20 100 आणि 6 5 30, म्हणजे हे होणार 130. पाढेपाठ असतील तर चांगलीच गोष्ट आहे.
काही अडचण नाहीये. 5 into 4 तर 20y आणि इथे येणार 5. हे असे दोन इक्वेशन्स मिळतील. 20y सेम टर्म सेम साइन्स आहे, त्यामुळे ते सबट्रॅक्शन करून घ्या. हे किती होईल? 30 - 130 म्हणजे हे येणार आहे -100x. 2 - 5 हे होणार -3. कारण आता आपल्याला व्हॅल्यू पण वापरावी लागणार आहे. एक्स ची व्हॅल्यू 3/100 येणार. देअरफॉर x इक्वल टू 3/100. ही व्हॅल्यू आता आपण कुठल्याही एका इक्वेशन मध्ये वापरूया. पहिल्या इक्वेशन मध्येच वापरून घेतोय. इक्वेशन 1 लिहून घेतोय मी इथं. असेल त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू घ्या 3/100. असेल छेदामध्ये 100 राहू दे जरा थोडस, कारण ते आपल्याला परत काम करायचं आहे त्याच्यावरती. असेल 10y इक्वल टू इकडे सबट्रॅक्शन करून घ्यावं लागेल या पद्धतीनं. याचं सिम्प्लिफिकेशन बघा किती होते. हे 100 - 45 होणार. तर हे आले पाहिजेत अशी कॅल्क्युलेशन्स, सिंपल कॅल्क्युलेशन्स आहेत. देअरफॉर 10y इक्वल टू असं होईल. मग याच्यावरून y इक्वल टू 10 इकडे डिव्हाइड करा. 100 into 10 त्याचं होणार 1000. त्यामुळे x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे. x बघा किती होतं? 3/100 आहे x. असेल. मग आता त्यांची वजनं त्यांनी जसं आपण कन्सिडर केलेलं आहे त्या पद्धतीने त्याला मांडून घेऊया. हे टन मध्ये आहेत. टन या युनिट मध्ये ते आहेत. 1 टन म्हणजे 1000 किलोग्रॅम असते. ते एक वापरावं लागेल आपल्याला. देअरफॉर वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप ए एवढा आहे. मग यालाच 1000 न मल्टिप्लाय केलं की तुम्हाला किलोग्रॅम मध्ये त्याची व्हॅल्यू मिळेल. हे असे इथं पुढे कुठेतरी लिहून ठेवतो किंवा शेवटी इथंच लिहून ठेवूया. 1 टन एवढे किलोग्रॅम असतात. वेट ऑफ बॉक्स ऑफ टाइप बी एवढे टन आहेत. याचं पण मला किलोग्रॅम मध्ये पाहिजे.
त्याला 1000 न मल्टिप्लाय करा. ही आन्सर्स इथे द्यायची. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आउट ऑफ 1900 किलोमीटर, म्हणजे एकूण प्रवास आहे 1900 किलोमीटरचा. विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. म्हणजे सम डिस्टन्स बाय बस आहे ते आपण एक्स कन्सिडर करू, एक्स किलोमीटर, आणि बाय एरोप्लेन जे डिस्टन्स आहे ते वाय किलोमीटर कन्सिडर करूया. बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. बसचा ॲव्हरेज स्पीड दिलेला आहे. तसंच ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन 700 किलोमीटर पर आवर सांगितलेलं आहे. युनिट्स कडे लक्ष द्या. किलोमीटर आहे सगळीकडे, ठीक आहे. आवर दिले, पुढे पण आवर्स पाहिजे, कारण काही वेळेला ह्याच्यामध्ये बदल करतात आणि तिथं मग प्रॉब्लेम आपला चुकू शकतो. युनिट्स सेम पाहिजे, त्याची काळजी घ्या. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. पूर्ण या 1900 किलोमीटर मध्ये जे 2 प्रकारचे प्रवास आहेत, याला टोटल वेळ लागतो 5 तासाचा. सो फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. तर बसनं केलेला त्याचा प्रवास, एकूण त्याचं डिस्टन्स सांगा, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता आपण सांगितल्याप्रमाणे एक्स किलोमीटर बाय बस कन्सिडर करूया, वाय किलोमीटर बाय एरोप्लेन असं कन्सिडर करूया. Assume that Vishal traveled X kilometer by bus and Y kilometer by aeroplane. हे असं कन्सिडर करूया. आता त्यांचे ऍव्हरेज स्पीड दिलेले आहे ते मांडून घेऊया. ऍव्हरेज स्पीड ऑफ बस इज इक्वल टू 60 किलोमीटर पर आवर. ऍव्हरेज स्पीड of aeroplane is equal to 700 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. मग आता त्यांनी दोन्हीसाठी टोटल टाइम किती लागतोय हे त्यांनी दिलेलं आहे. मग डिस्टन्सेस तयार आहेत, स्पीड तयार आहे, त्याच्यावरून आपण काय करू शकतोय, टाइम फाइंड आउट करू शकतोय. मग बेसिक फॉर्म्युला घेऊया पहिल्यांदा. मग स्पीड इक्वल टू, हे बघा इथंच फॉर्म्युला आहे, किलोमीटर डिव्हायडेड बाय आवर आहे. म्हणजेच स्पीड मध्येच काय असते, डिस्टन्स पर युनिट टाइम असतो. मग त्यांनी टाइम दिलेला आहे दोन्ही प्रवासाचं मिळून. मग याच्यावरून टाइम इक्वल टू फॉर्म्युला तयार करा. देअरफॉर टाइम इक्वल टू डिस्टन्स डिव्हायडेड बाय स्पीड, हे असं घ्यावं लागेल. आता बाय बस किती डिस्टन्स ट्रॅव्हल केले, एक्स, ते इथं घ्यायचं. बसचं स्पीड किती आहे, 60. म्हणजे बसच्या प्रवासाला लागणारा वेळ तुम्हाला या ठिकाणी मिळून जाईल. टाइम टेकन टू ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू, डिस्टन्स आहे एक्स किलोमीटर आणि बसचं स्पीड आहे 60, युनिट येणार आवर. टाइम टेकन टू ट्रॅव्हल
बाय एरोप्लेन इज इक्वल टू, ते डिस्टन्स आहे y, त्याचं स्पीड आहे 700 एवढे तास. आता दोन्ही मिळून टोटल टाइम त्यांनी सांगितलेला आहे. गिव्हन दॅट टोटल टाइम required is equal to 5 hours. Therefore, x upon 60 plus y upon 700, this is equal to 5. आता हे आपल्याला 700 आणि 60 यांचा एलसीएम तेवढा फक्त आपल्याला काढता आला पाहिजे. मग हे 7 आहे, 2 आहे आणि 3 आहे. 2 असल्यामुळं 2100 बघूया आपण. 2100 बघा बरं, सगळ्यांनी भाग जातोय का? 2106 साहित्रिक 18 जातोय, 7 नंतर जातोय. 2100 हा त्याचा एलसीएम येईल. बघ, याचा एलसीएम हे तुम्हाला आलं पाहिजे. हे तुमचं तुम्ही करायचं आहे कॅल्क्युलेशन. मग याचा एलसीएम येतो 2100. मग या पूर्ण इक्वेशनला 2100 न मल्टिप्लाय करून घ्या. याला 2100 न मल्टिप्लाय केलेलं आहे. इकडे पण मल्टिप्लाय केलं पाहिजे. या पद्धतीने येईल ते. मग इथं सिम्प्लिफिकेशन बघा आता कसं होईल. साहित्रिक 18 3 साई 35 म्हणजे इथं येणार 35 प्लस हे कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. तर फक्त 3y येणार. दिस इज इक्वल टू 21 गुणिले 5 ते येते 105 आणि त्याच्यावरती ही 2 शून्य. हे असं तुम्हाला इथं इक्वेशन नंबर 1 मिळेल. आता दुसरं इक्वेशन बघा कुठं आहे. दुसरं इक्वेशन प्रॉब्लेम मध्ये या ठिकाणी आहे. टोटल डिस्टन्स 1900 किलोमीटर आहे. मग बसनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे x किलोमीटर, एरोप्लेननं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स आहे y किलोमीटर आणि टोटल डिस्टन्स आहे 1900 किलोमीटर. Also x plus y is equal to 1900 हे होणार इक्वेशन नंबर. आता सेकंड इक्वेशनला मी 3 न मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 3 म्हणजे मग हे इक्वेशन काय होईल. 3x प्लस 3y 19 दोन्ही 38 19 त्रिक 57 म्हणजे हे होणार 5700. हे असं इक्वेशन तयार होईल. हे पहिलं इक्वेशन मी आहे असंच लिहून घेतोय. यांची सबट्रॅक्शन करा. हे तेवढं जरा सबट्रॅक्शन व्यवस्थित एका खाली एक मांडून घेऊन पहिली सबट्रॅक्शन करून घ्या. हे 0 0 7 आणि 8 15 10 मधून 6 गेले उरले 4 हे असं येईल त्या ठिकाणी. तोपर्यंत इकडं 3y कॅन्सल होईल
मग इथं 35 मधून 3 वजा करायचे, त्यामुळे हे एवढं येईल. Therefore, x equal to 4800 divided by 32. मग याला 16 पहिल्यांदा भाग घालूया. 16 दुने 32 व त्रिक 48 हे असेल. आणि त्याच्यानंतर मग 2 न डिव्हाइड करा, ही x ची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला. मग ही व्हॅल्यू या दुसऱ्या इक्वेशन मध्ये वापरूया, x प्लस वाय इक्वल टू 1900. using x equal to 150 in equation 2 लिहा किंवा डायरेक्ट इक्वेशन लिहिलं तरी चालते. Therefore y equal to हे बघा आलं डायरेक्ट तर चांगलीच गोष्ट आहे, यायला पाहिजेच खरं तर तुम्हाला. तरी पण मी इथं सगळ्यांच्यासाठी मी इथं सोडवून दाखवतोय सेपरेट. हे असं येतं. मग हे हा आहे तो बसनं केलेला प्रवास आहे, त्याचं डिस्टन्स आहे. हे विमानानं केलेला प्रवास आहे, त्याचं डिस्टन्स आहे. Therefore distance traveled by bus is equal to 150 kilometer. Distance traveled by aeroplane is equal to 1750 किलोमीटर. हे त्याचं फायनल आन्सर आहे.